गेल्या एका वर्षात पुण्यातील ऑफिशियल कोथरूडकरांना ही बिर्याणी एवढी आवडली की दिवसाला 50 किलो बिर्याणी सहज संपत आहे. बघणार का? 2024-25 या कोथरूड मधील सगळ्यात बेस्ट बिर्याणी आपण डिक्लेअर करू शकतो का? असो, हा विषय मी तुमच्या टेस्टवर सोडतो, तुम्ही डिक्लेअर करा. अप्रतिम चव आहे आणि काय क्वांटिटी आहे त्याचा विषय असा आहे की पोट गच्च भरल्यावर मला कळालं की ही फुल बिर्याणी नव्हती तर हाफ बिर्याणी होती. म्हणजे एवढी भारी क्वांटिटी आहे. फक्त 110 पासून इथे बिर्याणी सुरुवात होतात आणि बिर्याणीमध्ये मसाला ग्रेव्हीचं प्रपोर्शनसुद्धा एवढं भारी आहे, त्यामुळे बिर्याणी ड्राय होत नाही आणि प्रत्येक घास तुम्हाला लक्षात राहतो. समजा तुम्हाला तिखट झणझणीत बिर्याणी आवडत नसेल तर ही खास पुणेकरांसाठी हैदराबादी स्पेशल माइल्ड बिर्याणी आहे. इथे तुम्हाला एकदम परफेक्ट मसाला वाला आहे बघा. ह्यांची स्पेशालिटीज मसाल्याची आहे आणि काय शिजलंय चिकन. हा हे बघा, हातानेच तुटतं, इतकं सॉफ्ट आहे. तर तुम्ही इथे येत असाल तर तुम्ही डेफिनेटली हैदराबादी बिर्याणी ट्राय करू शकता, तुम्हाला 100% आवडणार. आता माझ्या हातात आहे पनीर टिक्का बिर्याणी. आता मित्रांनो, तुम्ही म्हणाल बिर्याणी फक्त चिकनचीच असते, याचा 100% विश्वास मला पण होता. पण कदाचित दीप्स बिर्याणी कोथरूडमधील हे ट्रेंड चेंज करत आहे, कारण इथल्या जितक्या नॉनव्हेज बिर्याणी चालतात तेवढ्या तिथल्या व्हेज बिर्याणी सुद्धा दणकत चालतात. हे बघा, इथे माझ्या आता पनीर टिक्का बिर्याणी आहे. हे बघा, मसाला बघा किती भारी आहे. आणि ही मिक्स व्हेज बिर्याणी आहे. तर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तरी इथे याला मिस करू नका. बिर्याणी सोबतच इथले स्टार्टर सुद्धा इतके भारी आहेत की तुम्ही रिपीट ऑर्डर कराल. तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर दीप्स बिर्याणी मसाला कोथरूड इथे नक्की भेट द्या. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. धन्यवाद.